नमस्कार, हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला मग आज आपण बनवूया शेवगाच्या शेंगांची भाजी. शेवगाच्या शेंगांची भाजींना आपण आता 10 मिनिटं शिजून घेऊ. चला आता आपण कढई तापायला ठेवलेली होती, आपण त्यामध्ये आता तेल टाकून घेऊ. कढई आपली आता तपलेली आहे. आता आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊ. त्यानंतर आपण थोडं लसूण टाकून घेऊ. आपण टमाटा पण टाकून घेतलेला आहे. हिंगही आपण टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण थोडी हळद पण टाकलेली आहे. म्हणजे कसं आपली भाजीही होते आणि आपला शेवगाच्या शेंगांची भाजीचा सूपही पिला जातो. आपण यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण आता शेवगाच्या शेंगा टाकून घ्यायच्या. आपण यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. 10 मिनिटं आपण आता शेवगाच्या शेंगा शिजून घेऊ. शेवगाच्या शेंगाच्या भाजीसाठी आपण हे साहित्य घेतलेले आहे. कांदा घेतलेला आहे, टमाटा घेतलेला आहे, अद्रक लसूण घेतलेले आहे आणि खोबरं किसून घेतलेले आहे. चला आता आपण हे भाजून घेऊ. आता आपण कांदा भाजून घेऊ. आपला कांदा आता लाल झालेला आहे. चला आता आपण त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घेऊ. आपला आता कांदा खोबरं भाजलं गेलेलं आहे. चला आता आपण हे मिक्सीमध्ये काढून घेऊ. अद्रक लसूण टमाटा आपण मिक्सीमध्ये टाकून घेतलेला आहे. कांदा आणि खोबरं पण भाजून घेतलेला आहे. चला आता आपण हे मिक्सीमधून काढून घेऊ. आपला आता मसाला पण रेडी झालेला आहे. चला आता आपण पुढची रेसिपी बघूया. शेंग पण आपली आता शिजून गेलेली आहे. चला आता आपण मसाल्याला फोडणी देऊ. आपण आता मसाला परतवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये आपला मसाला टाकू. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये तेजपान टाकून घेऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा. आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये चटणी टाकलेली आहे. धना पावडर पण आपण टाकून घेऊ. नंतर आपला घरगुती मसाला याला आता छान परतून घ्यायचं. मस्त छान तरण सुटेपर्यंत.
आता आपण मसाल्यावरती झाकण ठेवून घेऊ. आपल्या मसाल्याला आता तरण सुटलेला आहे. आपला मसाला आता झालेला आहे. आता आपण यामध्ये शेंगा टाकून घेऊ. यामध्ये आता आपण शेंगा टाकून घेतलेल्या आहे. तर यामध्ये आपण उकडलेला बटाटा तो टाकून घेऊ. आपण बटाटा उकळून घेतलेला होता. आपल्या भाजीला आता 5 मिनिटं उकळू द्यायची. आपण यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ. मीठ कमीच टाकायचं, आपण सूपमध्ये पण मीठ टाकलेलं होतं ना. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आपली भाजी आता रेडी आहे. चला आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊ. आपण आता भाजी डिशमध्ये काढून घेतलेली आहे. छानपैकी आपण डिशमध्ये काढून घेतलेली आहे. आपली भाजी मस्त छानपैकी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.